जोपर्यंत महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील किंवा सुनित्राताई असतील यांच्या कोर्टात हा चेंडू आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हे आता ज्या जागा मागतायत त्याच्यामध्ये जळगावची आमची मागणी आहे की जळगावची जागा आम्हाला सुटावी. त्यांचे 200 आहेत तर आमचे 150 आहेत. त्या भाजपच्या बळावर भाजप जिंकू शकणार नाही किंवा शिवसेना एकट्याच्या बळावर जिंकू शकणार नाही. हे वरच्या पातळीवर अजून बैठका सुरू झालेल्या आहेत आणि अजून कोणा पक्षाला किती जागा मिळतात याच्यावर चर्चा चालू आहे आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी होतील. पण तरीसुद्धा जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या कार्यकर्त्यांकरता उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतो आहे. पण अजून जोपर्यंत महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील किंवा सुनित्राताई असतील यांच्या कोर्टात हा चेंडू आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जळगावच्या जागेचा जर विचार केला तर इथेही काही प्राथमिक चर्चा झाली आहे किंवा होणार आहे आगामी काही दिवसात? हे आता ज्या जागा मागतायत त्याच्यामध्ये जळगावची आमची मागणी आहे की जळगावची जागा आम्हाला सुटावी आणि तशी मागणी शिंदेसाहेबांनी वरती केलेली असावी. ते आता त्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित होणार नाही, कारण की शेवटी हा त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. पण अजून चर्चेला उद्यापासून सुरुवात होईल असं म्हणतात. याच्या मागचं कारण असं आहे की आतापर्यंत कदाचित मताधिक्य नसेल, परंतु आता आमचे 5 आमदार, शिरीषदादा चौधरी 6वे आमदार म्हणजे माजी आमदार, उन्मेष पाटील माजी खासदार, अशी आमची आता ताकद या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. आणि एक भाजपने आता एक मोठा भाऊ म्हणून एक पाऊल मागे टाकून ही जागा जर का विधान परिषदेची आम्हाला सोडली तर आम्हालाही काहीतरी बरं वाटेल. मी पहिलेच सांगितलं की आता या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त आमदार मग आमचे आहेत, पण खासदार भाजपचे आहेत. आम्हालाही वाटतं की खासदार आमचा व्हावा. असं वाटतं की ही खासदारकीची जागा जळगाव लोकसभेची आम्हाला सुटावी, पण ती सुटली नाही. मग निदान विधान परिषदेची तरी जागा शिवसेनेला सोडावी आणि मला वाटतं एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी एक पाऊल मागे ठेवून ही जागा शिवसेनेला सोडावी अशी आग्रही आमची मागणी आहे. बरं, आम्ही आमचं मताधिक्य नाही आणि तरी आग्रह करतो आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आमचं मताधिक्य आहे. त्यांचे 200 आहेत तर आमचे 150 आहेत. 50 मतांचा फरक आहे आणि शेवटी 600-650 वोटिंगमध्ये 300-350 वोटिंगनी माणूस जिंकणार नाही. शेवटी अपक्ष आहेत, उभाठा आहे, राष्ट्रवादी दोघं आहेत, काँग्रेस आहे. यांचं सहकार्य हे कोणताही उमेदवार असेल तर त्याला लागणारच आहे. त्याच्यामुळे एकट्या भाजपच्या बळावर भाजप जिंकू शकणार नाही किंवा शिवसेना एकट्याच्या बळावर जिंकू शकणार नाही. त्याच्यामुळे आमची आग्रहाची मागणी आहे की महायुती आहे, युतीमध्ये ही जी जागा आहे जळगाव विधान परिषदेची ही आम्हाला सोडावी.